तुमच्यावर नेहमी एक प्रश्न विचारला जातो की राऊत हे ठाकरेंचे आहेत की पवारांचे आहेत? मग त्यात चुकीचं काय आहे? चांगला प्रश्न आहे. पण मी मोदींचा नाही एवढं मला लोक म्हणतात याचा मला आनंद आहे. पण आहात कोणाचे तुम्ही, ठाकरेंचे की पवारांचे लाडकी? दोघांचाही लाडका आहे. त्यात चुकीचं काय आहे? या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं आहे, आपण राजकारणात त्यांना ज्युनियर आहोत, त्यांच्याकडनं काय शिकता आलं, त्याने आपल्याला प्रेम केलं, त्याच्यात चुकलं काय? हां, गेल्या काही वर्षामध्ये राऊतांची भाषा खूप बदलली, शिवराळ झाली. अजिबात ना. मला एक शब्द दाखवा मी चुकीचा वापरलाय. ते शब्द मी म्हणू शकत नाही इकडे. म्हणा ना. एका शब्दावरून तुम्ही कसं काय जज करता? नाही, असे बरेच शब्द आहेत, बरीच आता अशी टीका आहे. असू द्या ना. महाराष्ट्रामधले भाजपचे जे आमदार आहेत ज्या प्रकारची भाषा वापरतात त्याच्यावर तुम्ही कधी प्रश्न विचारता का? ते म्हणतात तुमची प्रतिक्रिया आहे ती. ठीक आहे, आम्ही त्यांना देऊ ना उत्तर रस्त्यावरती. काय ऍक्शनला रिॲक्शन आहे. करू, आमची ताकद आहे तेवढी देण्याची. जर मला कोणाला वाटत असेल माझी भाषा चुकीची आहे, ती त्यावेळेची रिॲक्शन असेल. पण भाषा म्हणजे शिवराळ भाषा ही सवय आहे, मी कधी- फ्रस्ट्रेशन आहे, मी गरज आहे की ताकद आहे राऊतांची? मी कधी शिवराळ भाषा वापरत नाही. नंबर एक, मला तुम्ही दाखवा की मी अनपार्लमेंटरी शब्द कुठे वापरलाय. मला सिद्ध करून दाखवा, मला कोणी दाखवा की हा अनपार्लमेंटरी शब्द आपण वापरलेला आहे. मी त्या क्षणी पत्रकारिता सोडेन आणि राजकारण सोडेन. आणखी एक प्रश्न आहे रावजी. तुम्ही रोज सकाळी येऊन जे बोलता त्यामुळे तुमच्या विरोधी असलेले जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये खळबळ माजते. राऊत सकाळी सकाळी येऊन बोलतात आणि दिवसाचा अजेंडा ठरवतात. ठरवून येता? तुम्ही सगळे येता म्हणून बोलतो. मी तर कोणाला आमंत्रण देत नाही. तुम्ही यायचे थांबलात तर मी बोलायचं थांबेन. माझा काय तो अजेंडा नाही आहे ना. मी नेता आहे. माझ्या पक्षाची भूमिका जर आपल्या माध्यमातून देशात आणि राज्यात जात असेल तर मी ती संधी का सोडावी? आपण जोपर्यंत महत्त्व देत आहे माझ्या बोलण्याला तोपर्यंत मी बोलेन. ज्या दिवशी मला वाटेल की नाही आता लोक माझं ऐकणार नाहीत, मी बोलायचं थांबेन. एवढं मला कळतं, एवढं ज्ञान आहे माझ्याकडे. लोकसभेकडे पुन्हा एकदा आपण बोलूयात. किती जागांचं टार्गेट हे तुम्ही ठेवलेलं आहे? महाराष्ट्रात की देशात? देशातही म्हणा, महाराष्ट्रातही सांगा. मोदी प्रधानमंत्री होत नाहीत एवढं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. समजा हायपोथेटिकल जरी आपण बघायचं झालं तरी समजा भाजपला तेवढ्या जागा मिळाल्या नाही आली एनडीएचं सरकार, इंडियाचं सरकार येणारच नाही इंडियाचं सरकार. बरं, नाही येणार. आपण समजूया तुम्ही म्हणताय म्हणून आपण ते मान्य करूया. 220च्या पुढे जात नाहीत. मी आता सांगतो काय फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कशाला पाहिजे? देशाचा नकाशा समोर ठेवा. देशाचा नकाशा समोर ठेवा आणि त्या राज्यानुसारच गणित मांडा. मग मी सांगतोय ते किती आहे पहा. म्हणजे एकटी भाजपा 220च्या पुढे जाणार नाही असं तुम्हाला वाटतं? कुठून आणणार जागा? उत्तर प्रदेशमधल्या 80च्या 80 जागा त्यांना मिळू द्या. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड सारखी राज्यामध्ये त्यांना पैकीच्या पैकी जागा घेऊ द्या. मी 100% जागा त्यांना देतोय. घेऊ द्या ना. तरी मी सांगतोय 220च्या पुढे जात नाहीत. म्हणजे भाजपा 220च्या पुढे जाणार अजिबात नाही जाणार. इंडिया आहे कुठे? कोण एनडीए? नितीश कुमार आहेत सोबत. नितीश कुमार आज पलटी मारतात, उद्या मारतील ना. त्यांना पलटी मारण्याचा नाद जडलेला आहे. तो नाद तुम्ही कसा काय दूर करणार? कसा काय? किती वेळा पलटी मारली एक वर्षात? बरोबर. कोणाचं सरकार येणार? बघा, एनडीए काय होतं? एनडीए म्हणजे भाजपा, शिवसेना आणि अकाली दल म्हणजे एनडीए. आज दोन्ही एनडीएतले प्रमुख पक्ष त्यांच्याकडे नाहीत. बाकी सगळे चणे कुरमुरे असतील ते त्याच्याशी काय मला काय फार पडलेलं नाही आहे. इंडियामध्ये फार ताकदीनं आम्ही उभे आहोत. काँग्रेस आहे, शिवसेना आहे, ममता बॅनर्जी आहेत, आप आहे, डावे आहेत. अनेक राज्यामध्ये आमची सरकारं आहेत. दक्षिणेमध्ये आम्ही आहोत, स्टॅलिन आहे, डीएमके आहे, आम्ही आहोत ना. तेलंगणामध्ये आहोत. या सगळ्यांचा जर हिशोब केला या सगळ्या राज्यांचा आत्ता, तर इंडिया आघाडी ही किमान 290 जागा जिंकते. किमान 290 म्हणतोय.
इंडिया आघाडी हो 290 जागा जिंकणार. होय ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये नाही काँग्रेसला जागा दिल्या, नाही देऊ आपनं द्या ना. पंजाबमध्ये नाही दिल्या काँग्रेसला जागा. मग बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो की आप आणि काँग्रेसची युती झालेली आहे. दिल्लीमध्ये झाली आहे, गुजरातमध्ये झालेली आहे, हरियाणामध्ये झालेली आहे, झाली आहे ना. जागा वाटप झालं आहे त्यांचं. पंजाबमध्ये झालं नाही. हं. पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढले तरी जागा आप किंवा काँग्रेसलाच मिळणार आहेत, भाजपला मिळणार नाही आहेत. ही स्ट्रॅटेजिकल मूव्ह आहे. हं. विरोधी पक्षाची कोणती स्पेस ही बीजेपीला मिळता कामा नये. तृणमूल काँग्रेस मला खात्री आहे त्यांच्या जागा वाटपाचं एक फॉर्म्युला सूत्र ठरत आहे. आणि जरी नाही ठरलं आणि काँग्रेस स्वतंत्र लढली तरी तिथे बीजेपीला जागा मिळणार नाही, त्या ममता बॅनर्जी यांनाच मिळतील. म्हणून तर ते पश्चिम बंगालमध्ये दंगली घडवत आहेत ना सध्या सरकारी कृपेने.